कामगारांवर अन्याय सहन करणार नाही. कामगार एकजुटीचा खरे कागदपत्रे असतानाही काम नाकारले जाते आणि खोट्या कागदांवर नोकऱ्या दिल्या जात आहेत. चाळीसगावात कामगारांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरली आहे रयत सेना. 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता चाळीसगाव महावितरण कंपनीच्या हिरापूर रोडवरील कार्यालयासमोर रयत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. बाह्य स्रोत कामगारांच्या हक्कासाठी रयत सेनेचे आंदोलन. चाळीसगाव महावितरण कंपनीच्या कामकाजासाठी मेसर्स नेक्सन मल्टी सर्व्हिसेस कॉर्पोरेशन छत्रपती संभाजीनगर या ठेकेदाराला सन 2025-26 या कालावधीसाठी बाह्य स्रोत कामगार भरतीचा ठेका देण्यात आला आहे. मात्र ITI व इतर कागदपत्रे पूर्ण आणि खरे असतानाही अनेक अनुभवी कामगारांना कामावर घेतले जात नसल्याचे गंभीर आरोप रयत सेनेने केले आहे. रयत सेनेचे आरोप आहेत की नियमात बसणाऱ्या कामगारांना डावलून डुप्लिकेट म्हणजे खोटे कागदपत्र असलेल्या कामगारांना पैसे घेऊन भरती करण्यात आली आहे. अनुभव न पाहता प्रामाणिक कामगारांवर अन्याय होत असल्याने या प्रकरणी वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनस्थळी कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांनी रयत सेनेच्या मागण्या अधीक्षक अभियंता जळगाव यांच्यापर्यंत पोहोचवून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश समन्वयक PN पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, शहर अध्यक्ष प्रतिम मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आता पाहायचे हेच, महावितरण प्रशासन कामगारांना न्याय देणार का की रयत सेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार? अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव. कामकाजासाठी बाह्य स्रोत कामगार हे खाजगी ठेकेदार भरती करत असतात. मात्र जे कर्मचारी त्या पदासाठी लायबल आहेत त्यांना महावितरण कंपनी आणि संबंधित ठेकेदार हे डावलतात आणि त्यांच्याकडून 30,000 25,000 रुपये घेतात आणि त्यांना कामावर रुजू करून घेतात. ज्यांनी पैसे दिले नाही अशा कामगारांना ते खाजगी ठेकेदार हे कामावर घेत नाही. म्हणून रयत सेनेचं आजचं जे आंदोलन आहे, खऱ्या कामगारांना न्याय दिला पाहिजे आणि त्यांना कामावर रुजू करून घेतलं पाहिजे. अन्यथा रयत सेना रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आज दिनांक 29/12/2025 रोजी रयत सेनेने आंदोलन केलेलं आहे. बाह्य स्रोत कामगारांवर जो अन्याय अत्याचार होतोय तो कदापि सहन केला जाणार नाही. म्हणून अभियंता सर्कल जळगाव महावितरण कंपनी यांना आम्ही विनंती करतो, अर्जपूर्वक विनंती करतो, संविधानाच्या चौकटीत राहून विनंती करतो की जे बाह्य स्रोत कामगार 3 वर्षापासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या कांद्याला कांदा लावून काम करत होते, आपत्तीजनक स्थितीमध्ये सेवा बहाल करत होते, त्यांना आज ह्या कामापासून वंचित केलं जात आहे. उद्या या आंदोलनाचं स्वरूप रस्ता रोको आंदोलनमध्ये असेल. याचे जिम्मेदार आणि याचे सर्व काही विषय जर असेल तर महावितरण असेल. आज आम्ही रयत सेनेच्या वतीने आपणास विनंती करतो की त्या जवानांना, त्या युवा शक्तीला आपण परत कामावर रुजू करून घ्यावं, हीच आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रयत सेना.